महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल टाळा, पर्यटन स्थळाला गालबोट लावू नका, अड्याळ पोलीस आणि सामाजिक संघटनांचे नागरिकांना भावनिक आव्हान. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना जोडणारा अंभोरा पूल सध्या विदर्भातील एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास आलाय. वैनगंगा नदीच्या विस्तीर्ण पात्रावर असलेला हा पूल तेथील स्काय व्ह्यू गॅलरी आणि रात्रीच्या वेळी होणारा मनमोहक लाईट शो यामुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये येथे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले. काही दिवसांपूर्वी 2 नागरिकांनी या पुलावरून नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी बनवलेल्या या ठिकाणाचा उपयोग अशा दुर्दैवी कृत्यासाठी केला जात असल्याने प्रशासनाने आता कडक पवित्रा घेतलाय. तसेच सामाजिक संघटना यांनी PWD विभागाकडे मागणी केली आहे. नवीन पुलावर संरक्षण म्हणून जाळी बसवण्यात यावी. संरक्षण जाळीमुळे अशा घटनांवर कुठेतरी आळा बसेल. अड्याळ पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून नागरिकांना आवाहन केलंय की जीवनात कोणत्याही संकटांवर आत्महत्या करणं हा उपाय नाही. सार्वजनिक ठिकाणी अशा घटनांमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. तरी सामाजिक शांतता आणि सलोखा राखण्यासाठी सहकार्य करावे. जर पुलावर कोणी संशयास्पदरित्या फिरताना दिसल्यास त्वरित प्रशासनाला कळवावे. केवळ पोलीसच नाही तर स्थानिक सामाजिक संघटनांनीही याविषयी जनजागृती सुरू केली आहे. अंभोरा पूल हे आपल्या जिल्ह्याचं वैभव आहे. पर्यटनासाठी आलेल्या लोकांनी या ठिकाणचं पावित्र्य राखावं आणि जीवनाचं महत्त्व जाणावं असं मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलंय.